एक दिवशी झालं ती चुकी आहे, पण दुसऱ्या दिवशी झालेलं एक न्यू हॅबिटचं सुरुवात आहे असं मी ऐकलं होतं. तर मी एक दिवस जरा गेला समजा, तर मी दुसऱ्या दिवशी पासून परत ट्रॅकवर यायचो. क्या बात आहे. तुला डॉक्टर का बनायचं होतं? मी आताच थोड्या वेळापूर्वी त्याच्या आई बाबांसोबत बोलत असताना त्यांनी मला एक किस्सा सांगितला जो खूप महत्वाचा, मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये मी ते बोलेल. मग अभ्यास करताना तुला जे डाऊट्स वगैरे यायचे ते कसे सॉल्व्ह करायचा तू? नमस्कार, नीट 2025चा निकाल लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना एवढ्या टफ पेपर मध्ये सुद्धा खूप छान मार्क्स आलेले आहेत. सगळे मार्क्स आणि त्यांचे डिटेल्स काढणं चालू आहे आणि त्यातल्या त्यात आपल्यासोबत इकडे आहे ओम बकाल. आणि ओमला एवढ्या टफ पेपर मध्ये असून सुद्धा 574 मार्क्स आलेले आहेत. तर ओम, सगळ्यात पहिले तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं खूप खूप अभिनंदन. एवढा छान स्कोर घेतलाय. आणि रँक किती आहे बेटा तुझा? 4574. 4574 रँक आहे. म्हणजे ओमला कॉलेज खूप छान भेटेल. तर ते कॉलेजचं प्रेडिक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला कळवूच. पण ओमने ह्या 2 वर्षांमध्ये, आणि ओम साकारच्या 11th 12th बॅचचा रेग्युलर बॅचचा क्लासरूम स्टुडंट आहे. आणि ओमने हे सक्सेस कसं मिळवलं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ओमने सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर ओम, सगळ्यात अगोदर तर तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. तू खूप मेहनत घेतलीस 2 वर्ष. आम्ही सगळ्यांनी तुझी मेहनत बघितलेली आहे. तर मला असं म्हणायचं की ह्या रिझल्टचं श्रेय तू कुणाला देशील? श्रेय सर मी म्हणजे सगळ्यांना, समजा मी पण, तुम्ही पण आणि पॅरेंट्सनी पण, सगळ्यांचं एक कलेक्टिव्ह हे होतं, त्यामुळेच हा रिझल्ट आलेला आहे. तर तुझं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन तुझ्या रिझल्ट मध्ये आहे. तर तू 11वी पासून तुझी शाळा कुठली आहे बेटा? 10th स्टँडर्डला कुठल्या शाळेत? एस अकॅडमीला होतास. बरं. आणि 10वीला किती टक्के होते तुला? 96%. तर तू आधीपासून असं हुशार कॅटेगरीमध्ये वगैरे होता का? नाही, 8th लॉकडाऊन मध्ये ना, लॉकडाऊन झालं तर पहिला वर्ष तर मी अभ्यास नाही केला काहीच. पण जेव्हा 9th मध्ये गेलो ना, तर मला जरा अभ्यास करू वाटला 9th मध्ये. मी 9th पासून सुरुवात केली मी अभ्यासाला चांगलं. तर तिथून मग मी जरा टॉपर म्हणजे त्या लेवल पर्यंत आलो. म्हणजे तुला मार्क चांगले पडू लागले, त्यामुळे तुला असं वाटलं की आपण चांगलं करू शकतो. तेव्हापासून तुला चांगलं करण्याची हेच लागली, एक ओढ लागली तुला. ठीक आहे. 11वी मध्ये आल्यानंतर तुला असं कधी जाणवलं की मी कॉम्पिटिशन मध्ये आहे आणि मी चांगले मार्क्स आणू शकतो, मी नीटचा रिझल्ट आणू शकतो? सरांनी फर्स्ट एक्झाम झाली तेव्हाच मी आय गेस टॉप 10 मध्ये होतो. तेव्हा टॉपर असं काही नव्हतं, पण टॉप 10 मध्ये आलो होतो. तुला हे पहिल्या एक्झाम पासून स्कोर यायला लागले तर तुला पॉझिटिव्ह वाटू लागलं? ठीक आहे. तर तुझे साधारणतः क्लासरूम मध्ये वीकली टेस्ट मध्ये काय स्कोर असायचे? जे वीकली होते ना, त्याच्यात आउट ऑफ पहिले तर 360 होते, तर त्याच्यात 320 असे स्कोर राहायचे. 320 वगैरे असे स्कोर असायचे. आणि नंतर 720च्या एक्झाम झाल्या त्यावेळेस तुला कसे स्कोर असायचे? 600 प्लस कन्सिस्टंटली असायचे. कन्सिस्टंटली 600 प्लस होता. मी एकदाच 700च्या खाली गेलेलो होतो. 565 असं काहीतरी स्कोर होता. अच्छा, फक्त एकाच एक्झाम मध्ये 600 बिलो होता. आणि जी शेवट उडान टेस्ट सिरीज झाली होती, सुरुवातीला 12वीचा सिलेबस जो होता, तुझी बॅच कधी सुरू झाली होती सांगशील जरा? 3 एप्रिलला सुरू झाली होती, पण मी पहिले 5 दिवस अब्सेंट होतो. तर 8 एप्रिल पासून माझा फर्स्ट डे होता 8 एप्रिलला. अच्छा, म्हणजे ओमला 2 वर्षापूर्वी जी बॅच सुरू झाली होती त्या बॅचच्या सुरुवातीला तो 5 दिवस ऍब्सेंट होता हे देखील आठवत आहे. म्हणजे त्यांनी किती डेडिकेशन देऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि किती प्रामाणिक त्याचे एफर्ट्स राहिले असतील याचा आपण अंदाज लावू शकतो. तर ओम सोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करताना मला एक गोष्ट जाणवतीये की ओम 2 वर्ष एकदम कन्सिस्टंट राहिलेला विद्यार्थी आहे. मी आताच थोड्या वेळापूर्वी त्याच्या आई बाबांसोबत बोलत असताना त्यांनी मला एक किस्सा सांगितला जो खूप महत्वाचा, आणि मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये मी ते बोलेल पुढच्या येणाऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत ओमला अजून काही प्रश्न आपण विचारतोय. तर ओम, अभ्यासाचा शेड्यूल तुझा कसा असायचा? सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लासची वेळ, त्याच्यानंतर सेल्फ स्टडी आणि त्याचं डिव्हिजन आपण नंतर बोलूयात. तर क्लास आपला होता 7 ते 1 आपला क्लास होता सुरुवातीला. म्हणजे 6 तास लेक्चर असायचं आपले. 2 केमिस्ट्री, फिजिक्स, बायो. त्याच्यानंतर मग घरी 6 तासाचा काय फायदा झाला रे तुला? बेसिक स्ट्रॉंग झाले, ते खूप इम्पॉर्टंट होतं. हो, म्हणजे शिकवायला जास्त वेळ भेटत होता आणि जे बेसिक होते ना ते स्ट्रॉंग होत गेले. अच्छा, तुझं फाउंडेशन होतं 8, 9, 10ला? अच्छा, फाउंडेशन नव्हतं म्हणून तुला बेसिक खूप छान वाटलं की ते सगळ्या गोष्टी तुझ्या रेग्युलर मध्ये चांगल्या होतात. मग तू त्याला कसं उपयोग करून घेतला या गोष्टीचा सांग बरं जरा. समजा तू सुरुवातीला जसा 2-2 तास एका टॉपिकला जेव्हा देतात, तर डीप मध्ये
खूप मोठ्या गोष्टी होतात. तर मग त्या छोट्या छोट्या गोष्टी ना लास्टला मॅटर करतात, तर तेच मी तिथं क्लिअर करून घ्यायचो. अच्छा. त्या ह्याच्यात. आणि 6 तासानंतर तू घरी जायचं घरी आणि मग समजा 1ला संपल्यावर 3:30 पर्यंत 4 पर्यंत सगळं होऊन बसायचो मी अभ्यासाला. तर मग तिथं 5-6 तास असं नव्हतं की खूप करायचं, पण असं होतं की दररोज करायचंय. अच्छा, म्हणजे तू कन्सिस्टंटली करत होता. कन्सिस्टंटली. तोच इम्पॉर्टंट पॉइंट आहे माझ्या ह्याच्यातला. बाकी काही नाही. मी असं दररोज करायचो की एक दिवस पण असं ऑफ नाही. संडेला पण पेपर झाल्यावर पण थोडंफार पेपरचं डिस्कशन असं करायचो मी. अच्छा. तर मग ते 4ला मग जे शिकवलेलं आहे त्याची रिव्हिजन. असं टाइम डिफाईन नव्हता की एवढा टाइम फिजिक्सला द्यायचा, एवढा टाइम केमिस्ट्रीला, तसं नव्हतं. फक्त रिव्हिजन करायची, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि जे नाही आले ते विचारायचे किंवा सोल्युशन बघून आपण एकदा परत ट्राय करून बघायचे. अच्छा. तेवढंच होतं. आणि अजून एक इम्पॉर्टंट होतं की पोरं काय करतात, जे झालेलं आहे मागचं ते रिव्हिजन नाही करत. तर मग मी 6 महिने तर पहिले काही नाही, पण नंतर मी दररोज 2-2 तास द्यायचो रिव्हिजनला. एक बायोला आणि अर्धा तास फिजिक्स केमिस्ट्रीला. मागच्या चॅप्टर्सला रिव्हिजन करायचं. म्हणजे साधारणतः असा दुपारी 1 नंतर समजा 4ला तो अभ्यासाला बसायचा, तर 4 नंतर रात्री किती वाजेपर्यंत अभ्यास करायचा? 10:30-11 वाजेपर्यंत. 10:30-11 वाजेपर्यंत. तर ऑलमोस्ट प्रत्येक विषयाला कसा कसा वेळ द्यायचा मग तू? फिक्स नव्हतं? तू जसा वेळ लागेल तसा परमिट करायचा. म्हणजे एखाद दिवशी फिजिक्स कम्प्लीट करता आला तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. पण रिव्हिजनला मात्र 6 महिन्यानंतर तू कंटिन्युअस वेळ द्यायचा. आणि जे शिकवलं ते तर त्या दिवशी रिवाइज करायचं. असं पण हे होतं की जे आज शिकवलं ते रिवाइज झालंच पाहिजे. असं म्हणजे दररोज शिकवलेली गोष्ट दररोज रिवाइज व्हायलाच पाहिजे, हा संदेश ओमचा तुम्हाला सगळ्यांना आहे. तर प्रत्येक दिवशीचे रिव्हिजन केल्याचा काय फायदा होतो ओम? ते ज्या दिवशी शिकवलं तर त्या दिवशीच रिव्हिजन केलं ना, तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्याला स्ट्राईक होत्या की यार हा पॉईंट मला समजला नाही, तर आपण ते दुसऱ्या दिवशी लगेच सरांना विचारू शकतो. व्हेरी गुड. इम्पॉर्टंट होतं. व्हेरी गुड. मग अभ्यास करताना तुला जे डाऊट्स वगैरे यायचे ते कसे सॉल्व्ह करायचा तू? मी समजा फिजिक्स मध्ये एखादा डाऊट आला तर सोल्युशन बघायचो मी, पण मग थोडस असं म्हणजे स्टार्टिंग पॉइंट जो आहे तोच बघायचो. मग तिथून एक लिंक सुरू आली का मी स्वतः सॉल्व्ह करायचो. केमिस्ट्रीमध्ये तर तसं नाही राहत, तर मग मी डायरेक्ट सरांना विचारून घ्यायचो. आणि बायोमध्ये डाऊट्स मोस्टली राहतच नव्हता. फक्त एखादा क्वेश्चन कॉन्ट्रोवर्शियल असला तर ते सरांना विचारून सॉल्व्ह क्लिअर करून घ्यायचा. फिजिक्सला तू रिडिंग आणि क्वेश्चन सॉल्व्हिंग ह्यापैकी कुणाला जास्त महत्व देशील का दोन्ही इक्वल आहेत तुझ्या याच्यानुसार? आता ते थेरी तर ते सर जे म्हणताय क्लासमध्ये चालू आहे त्याच्यात ते ध्यान दिलं तरी पण होऊन जातं. आणि जर थेरीला जास्तच हे असले, कोणाला आवड राहते की थेरी वाचायची, मला त्याच्यात थोडी होती की जे 12वीचे चॅप्टर्स आहे ना फिजिक्सचे मला वाचायला आवडायचे, तर मी ते वाचायचो. मग एनसीईआरटी पण वाचलेली मी शेवटला गेलेलं आहे की यार आपलं जे टॉपिक जे आहे ते बाकी आहे रिडिंग थोडं, तर मी ते शेवटीला गेलेलं आहे की 12वीचे जे मेन इम्पॉर्टंट टॉपिक होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सचे टॉपिक होते ना, मी ते रीड केलेले एनसीईआरटीला. अच्छा. आणि इंटेक्स क्वेश्चन ते सगळे सॉल्व्ह केले. दोन्ही इम्पॉर्टंट आहे कारण की दोन्हीकडून क्वेश्चन येतात. म्हणजे आता थेरोटिकल क्वेश्चन्स पण बऱ्यापैकी पेपर मध्ये आहेत आणि ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन्स आहेत. तू सगळी 2 वर्षाची तयारी केली, त्यामध्ये फिजिक्स वेगळं होतं आणि फायनल एक्झामच्या दिवशी अचानक समोर फिजिक्स वेगळं आलं, तर त्याबद्दल तू कसं सावरलं स्वतःला त्यामध्ये? माझा तर पहिला क्वेश्चन असतो फ्लुइड मेकॅनिक्स होता. मी रीड पण नव्हता केला. मला माहित होतं, म्हणजे पेपर मी बघितला होता हार्ड आलेला आहे, मला जे येत होतं मी ते करत गेलो फक्त. अच्छा, म्हणजे तू त्या दिवशी खूप जास्त वेग क्वेश्चन सोडवले नाही की मला एवढं येतं मी एवढंच सोडवेल. मला आता एका विद्यार्थ्याने एक्सपिरियन्स सांगितला की सर त्या दिवशी असं झालं की बायो सोडवलं, केमिस्ट्री सोडवलं, फिजिक्स एकदम आन्सर शीट ब्लँक दिसत होती, त्याच्यामुळे तो पॅनिक झाला की अरे हे तर पूर्ण ब्लँक दिसलं, 2 वर्षात असं कधी दिसलं नाही. तर तसं तुला नाही वाटलं का? मी विचारच नाही केला सर. म्हणजे जसा पेपर आला ना मी सॉल्व्ह करत गेलो आणि 1 घंटा झाला 2 घंटा झाला, तर फिजिक्सला मी विचारच नाही केला. जे येत होतं तेवढंच सोडवलं. आणि ज्याच्यात जरासा पण डाऊट आला ना मी त्याला स्किप केलेलो, म्हणजे टाइम पण वेस्ट नव्हता केला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओम, ह्या सगळ्या जर्नीमध्ये साकार तुझे गुरु, तुझे टीचर्स ह्यांचा काय रोल राहिला तुझ्या जर्नीमध्ये? म्हणजे बेसिकली टीचर्सचा रोल तर राहतोच, कारण की टॉपिक्स तर तुम्हाला तेच शिकवणार आहे, कन्सेप्ट तेच क्लिअर करणार आहे. जरा शिकवलं नसतं तर कसा स्कोर येणार ना. आणि एक राहतं की जे बेसिक पॉइंट्स राहतात ते पण टीचर्सने खूप करून घेतले होते, कारण की ते पॉइंट्स ना लास्टला क्वेश्चन मध्ये युज होता.
युज होतात. तिथं एक्झामिनर क्वेश्चनला फिरवतो तर ते खूप इम्पॉर्टंट. अच्छा, म्हणजे कॉन्सेप्ट समजल्यानंतर जे ऍप्लिकेशन असतात तिथे हा. ते ट्विस्ट केलं जातं, ते तर त्याचे वेगवेगळे अँगल्स तुला हा. टीचर्स कडनं कळाले. टीचर्सने सांगितलेल्या गोष्टींना तू कसं फॉलो करायचास किंवा किती सिरियस तू त्याच्याबद्दल होतास? काय सर तर पूर्ण क्लाससाठी सांगायचे ना, तर आपल्यासाठी काय अप्लाय करू शकतो आपण आपल्यासाठी, तर मी तेच घ्यायचो. सर मोस्टली जे टीचर्स असतात तर ते क्लासला ऍज ऍव्हरेज सगळ्यांना सोबत घेऊन चालतात आणि सगळ्यांसाठी सांगतात त्यापैकी माझ्यासाठी काय योग्य आहे, हा मी काय करत नाहीये, काय माझ्यासाठी काय योग्य आहे, मी तेच अप्लाय करायचो. अच्छा, ह्या सगळ्या याच्यामध्ये तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या पॅरेंट्सने तुला खूप साथ दिलेली आहे, तर त्यांचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे तुझ्या रिझल्टमध्ये? असं वाटतं तुला की पॅरेंट्सनी मला ह्या गोष्टींमध्ये खूप सपोर्ट केला, खूप मदत केली, किंवा तुला असंही झालं असेल की अभ्यास करताना ना बऱ्याच वेळेस अभ्यास खूप चांगला झालेला असतो पण टेस्टमध्ये कधी कधी मार्क्स येत नाहीत म्हणून पॅनिक होतो आपण, त्यावेळेस पालकांची भूमिका कशी राहिली तुझ्या? जेव्हा टेस्ट मध्ये मार्क्स नाही आले ना तर तेव्हा पॅरेंट्स फक्त एवढे म्हणायचे की लास्ट एक्झाम थोडी नाही, इथून म्हणजे हे एक्झाम्स तेच होते ना की इम्प्रूव्ह करायचा स्कोप राहतो ह्या एक्झाम्स मध्ये. एक्झॅक्टली, तर तेच ते सांगत होते. आणि एक अजून टेस्ट मध्ये मार्क मी टॉपर जरी असलो ना तर पॅरेंट्स म्हणायचे एवढेच कसं काय आले. म्हणजे तुझ्या मार्कांवरती सॅटिस्फाईड नाही राहिले की प्रत्येक वेळेस त्यांना तुझ्याकडनं अपेक्षा होत्या की तू अजून चांगलं करू शकतो. आणि मी पण त्याचं काही दडपण नव्हतं घेतलं. मी फक्त मला माहित होतं की ते त्यांचे हे अपेक्षा आहे, मी माझं काम करत होतो, मला माहित होतं. क्या बात आहे, व्हेरी गुड, क्या बात आहे. खूप अप्रिशिएबल गोष्ट आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल की पालकांनी जर तुमच्या मार्कांची थोडेफार चांगले आले, म्हणजे मागच्या टेस्ट पेक्षा या टेस्टमध्ये मार्क चांगले आले आणि त्यांनी जर का स्तुती नाही केली किंवा चांगलं म्हटले नाही, तर बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याला असं वाटतं की अरे मला तर काहीच म्हटले नाही, एवढं मेहनत करून या सगळ्या गोष्टी करून. तर ओमच्या बाबतीतही ते घडलेलं, पण ओमने त्याला खूप पॉझिटिव्ह रित्या घेतलेलं आहे की जरी त्यांनी असं म्हटलं असेल की तू याच्यापेक्षा बेटर करू शकतो, त्याने ते ऍक्सेप्ट केलं की हो याच्यापेक्षा बेटर करू शकतो आणि तसं तो काम करत राहिला स्वतःवरती. तुला असं नाही वाटलं की एखाद्या टेस्टमध्ये मार्क्स कमी आले, अपेक्षेपेक्षा खूप डाऊन झाला स्कोर, तर तुला बऱ्याच वेळेस बर्डन किंवा टेन्शन येतं, तसं तुला असं फील झालं तर तू काय केलं त्याच्यावर? म्हणजे आता ते टॉपिक्स वरच होतं, काय टॉपिक वाईजच टेस्ट होत्या तेच हार्ड होत्या आणि मग जे हार्ड होते त्यालाच बघायचं, समजा रिवाइज करायचं, बाकी जास्त. आणि त्याचा मेन इम्पॉर्टंट टेन्शन नाही घ्यायचं. तेच होतं, टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे तू ह्या थ्रू आउट जर्नी मध्ये टेन्शन न घेता, मनाला लावून न घेता, फक्त तुझं काम प्रामाणिकपणे मार्क्स येत होते तर बघितलं कुठं चुकलं काय नाही, टेन्शन नाही घेतलं. आणि एक इन्साइट ओमचं माझ्याकडे आहे की त्यांचा मित्रांचा एक ग्रुप होता, व्हॉट्सअप ग्रुप, आणि ते प्रत्येक टेस्ट झाली की त्याच्यावरती एकमेकांचे डाऊट्स वगैरे शेअर करायचे. हा एक पिअरचा जो इफेक्ट आहे, पिअर इफेक्ट ज्याला म्हणू आपण, की मित्र एकमेकांसोबत असल्यानंतर काय फायदा होतो. तर तुम्हाला सुद्धा सगळ्यांना ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. मला असं वाटतं की आपले शेजारी, आपले मित्र किती चांगले असणं आवश्यक आहे आपल्यासाठी, आपल्या प्रोग्रेसमध्ये. तर त्यांच्याबद्दल एकदा सांगशील की त्या ग्रुपचा तुला काय फायदा कसा झाला? त्याच्यात इम्पॉर्टंट आम्ही सगळे लाईक माइंडेड होतो, म्हणजे आम्हाला असं ओढ होती की डीप जाऊन आम्हाला गोष्टी कळायला पाहिजे. त्यामुळे आम्ही जे डिस्कशन करायचो ना त्याच्यात डीप क्वेश्चन जे होते, हार्ड जे क्वेश्चन होते, आम्ही ते पण डिस्कस करायचो. त्याच्यानंतर कन्सेप्ट त्याचे खूप क्लिअर व्हायचे तिथून डिस्कशनमुळे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या डिस्कशनचा हा एकमेकांना खूप फायदा होतो. जनरली आता डिस्कशनचे वेज बदललेत, आपण डिस्कशन मोबाईल सोबत करू लागलोय. तर मोबाईलचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या 2 वर्षामध्ये तू मोबाईल किती वेळेस वापरला? खरं खरं सांगायचं हो. मग मोबाईल होता माझ्याकडे, पण तो ना म्हणजे त्याच्यात म्हणजे मोबाईल मध्ये माझं काहीच नव्हतं, सोशल मीडिया काहीच नव्हतं. ओके. फक्त व्हॉट्सअप आपल्या याच्यासाठी होतं, ग्रुपसाठी, बाकी काय उपयोग नाही केलेला मी. तुला असं नाही व्हायचं का की डिस्कशन तुमचं चालू झालं, मग डिस्कशन संपल्यानंतर हळूच तू फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे ते नव्हतंच, ठेवलंच नाही? मग युट्यूबवर फक्त, आणि व्हिडिओज वगैरे, युट्यूबवर व्हिडिओज बघायचो मी, पण मग अभ्यास करून बघायचो ना, जास्त त्याचं काही वाटत पण नव्हतं. आणि मी असं वेग व्हिडिओ नव्हतं बघत. अच्छा, चांगलेच म्हणजे असं प्रोडक्टिव्ह व्हिडिओज बघत होतो. प्रोडक्टिव्ह व्हिडिओज बघायचा. बरं, मग ते असं साधारणतः तुला कधी असं वाटलं का की माझा खूप वेळ गेला व्हिडिओ मध्ये, मी एवढं नव्हतं करायला पाहिजे? हा, ते तर सगळ्यांना होतं कधी कधी, म्हणजे पण त्याचा गिल्ट न ठेवता तू त्याला सुधारणा केली त्याच्यामध्ये की नेक्स्ट टाइम असा नाही व्हायला पाहिजे. व्हेरी नाईस. म्हणजे मोबाईलचा सुद्धा उपयोग किती कन्स्ट्रक्टिव्हली करता येतो
स्वतःच्या प्रोग्रेसमध्ये मोबाईलला कसं वापरून घेता येतं, ठीक आहे, पण त्याच्या सोबत वाहवत न जाता मोबाईलचा उपयोग लिमिटेड करून, आणि ज्या वेळेस तुम्हाला, म्हणजे मला हा मुद्दा मी तुला विचारण्याचं एक कारण आहे की बऱ्याच वेळेस ना जास्त वेळ जातो म्हणून मुलांना गिल्ट वाटतं की असं कसं काय माझा वेळ गेला, तर तीच एक वेळ आहे थांबायची आहे ना, आणि त्यावेळेस सुधारणा करायची की नाही ह्याच्यानंतर कधीच होणार. बरेच विद्यार्थी असं करतात, त्यांना वाईट वाटतं, पण परत दुसऱ्या दिवशी ते तेच करतात आणि परत जास्त वाईट वाटतं, बरोबर. असे तुझ्या वर्गात कुणी होते का तुझ्या आजूबाजूला की ज्यांचा असा वेळ जायचा मोबाईल मध्ये वगैरे? हा, म्हणजे मोबाईल तर होता, मित्रांचा होता, त्यांचा जायचा, तर मग असं नाही व्हायला पाहिजे की परत परत तेच होतंय, परत तीच चूक होते, ते म्हणजे चुका रिपीट करायच्या नाही. एकदा आपल्याला कळालं की ह्या चुकीमुळे मला नुकसान झालंय, तर ती चूक परत करायची नाही. मी सोशल मीडिया नव्हती ठेवलं, कारण की मला माहिती आहे की ते तर खूप अडिक्टिव्ह आहे, मी ठेवलंच नव्हतं. तू त्याच्यापासून 4 हात लांबच राहिला पहिल्यापासून. तर तुझ्या मित्रांमुळे पण कदाचित तुझ्या त्या ग्रुपमुळे असं वाटत असेल की अरे त्यांचं पण नव्हतं, ते वापरत नाहीत, आपण पण वापरत नाहीत, आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर जाऊ मग, है ना, कदाचित आपला वेळ जर गेला तर. खूप छान. म्हणजे तुमचे मित्र कन्स्ट्रक्टिव्ह असले, त्यांचे डिस्कशन्स असले पॉझिटिव्ह, अभ्यासाबद्दल डिस्कशन असले, तर असे इतिहासामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांचे रिझल्ट आहेत की त्यांच्या ग्रुपचे सगळेच्या सगळे विद्यार्थी लागलेले आहेत. ते मेडिकलचे एंट्रन्स असो किंवा इंजिनिअरिंगचे असो, कुठल्याही एंट्रन्समध्ये तुमचा जो इन्व्हायरमेंट आहे तो इन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही सक्सेसफुल होताच. उडान टेस्ट सिरीज बद्दल मला तुला बोलायचं आहे की बुस्टर उडान टेस्ट सिरीज ज्या होत्या तुमच्या 12वीचे सिलेबस संपल्यानंतर, तर जे 6 लेक्चर होते, तुझ्याशी बोलताना मला जाणवलं की 6 लेक्चर्स असल्यामुळे किंवा जास्त वेळ लेक्चर गेले त्यामुळे तुमचा सिलेबस वेळेत संपला, आणि तो सगळ्यात मोठा फॅक्टर होता. लवकर संपला तर रिव्हिजनला जास्त टाइम देता आला, जास्त वेळ भेटला, आणि जास्त काळ बसून एका विषयाचं जर केलं तर खूप जास्त कंटेंट संपतो, आणि संपतो, आणि कळतं पण, ते जास्त वेळ माइंड मध्ये पण राहतं, विसरत नाही लवकर, म्हणजे पूर्ण डिटेल मध्ये अभ्यास होऊन जातो, असं वरवर अभ्यास होत नाही भेटल्यानंतर, जास्त वेळ जर भेटला. व्हेरी नाईस. उडान बुस्टर टेस्ट सिरीज मध्ये तुझे कसे स्कोर राहिले, जी शेवटी एकदम मार्च एप्रिल मध्ये होती? ते 640 to 670 असा रेंज होता. बरं, मग ह्या वर्षीची डिफिकल्टी लेवल जर कन्सिडर केली तर साधारणतः 20 मिनिट 20 क्वेश्चन कमी झाले होते, आणि डिफिकल्टी लेवल पण फिजिक्सची बरीच होती, तर 100 मार्क जर ऍड केले तुझ्या स्कोर मध्ये तर बरोबर तुझा तो स्कोर आला. म्हणजे परत एकदा उडान टेस्ट सिरीज, बुस्टर उडान, ज्या काही परीक्षा आहेत तर त्याच परीक्षांसारख्या आधी विद्यार्थ्यांचे स्कोर यायचे, आणि ओमचा सुद्धा तसा स्कोर आलाय. डिफिकल्टी लेवल वगैरे या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतात. आता बरेच विद्यार्थी असंही म्हणू शकतात की सर तो आणि हा स्कोर मॅच होत नाहीये, पण मी जसं म्हटलं की 100 मार्क तुम्ही ऍड केले की बरोबर तुम्ही मागच्या वर्षीच्या लेवलला जाताय, रँक तोच ना, आणि शेवटी तोच रँक आहे. त्या मागच्या वर्षीच्या 675 ला जो रँक होता तोच आता 575 ला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 100 मार्कचा ह्या वर्षी फरक पडलेला आहे, जो आपण पहिल्याच एक मीटिंग घेतली होती नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ऑनलाईन, त्यामध्ये प्रेडिक्ट केला होता की या वर्षी 100 ते 110 मार्क ह्या वर्षी कमी येणार आहेत विद्यार्थ्यांना, आणि तेच त्यांचे मागच्या वर्षीचे रँक राहणार आहेत, 100 मार्क प्लस आणि मायनस करून. ठीक आहे. ओम, तुला डॉक्टर का बनायचं होतं? माझं तर 10वी नंतर 10th मध्ये चांगले मार्क्स पडले, आणि माझं काही फिक्स नव्हतं. माझं मॅथ्स पण चांगलं होतं, आणि सायन्स तर मला आवडतच होतं, पण फॅमिली बॅकग्राऊंड डॉक्टरच होतं, त्यामुळे मी पण डॉक्टरच चूज केलं. तुझे बाबा काय करतात? मेडिकल आहे. मेडिकल आहे. आणि घरात कोण डॉक्टर आहे तुझ्या? तर माझे जे काका आहे त्यांची मुलगी आहे, आणि माझी जे आत्या आहे त्यांची दोन्ही मुलं डॉक्टर आहे, आणि मुलगी पण एक आत्याची मुलगी. बरं, आणि आई काय करते? आई घर हाऊस मेकर आहे. तर मेडिकल बाबांचं होतं, आणि त्यांना असं वाटलं की ओमने डॉक्टर व्हायला पाहिजे, आणि ओमला पण वाटलं ओमने डॉक्टर व्हायला पाहिजे, म्हणून तू या जर्नीमध्ये आलास. व्हेरी गुड. तुला असं 1-2 गोष्टी तुला सांगायच्यात विद्यार्थ्यांना की सक्सेसफुल होण्यासाठी काय केलं पाहिजे? माझं म्हणजे कन्सिस्टन्सी, मी त्यालाच हे करेल की तुम्ही दररोज अभ्यास करा, की एक दिवस समजा गेला त्याच्यात काही नाही, पण दुसऱ्या दिवशी नाही झालं पाहिजे की एक हे म्हण आहे की एक दिवशी झालं ती चुकी आहे, पण दुसऱ्या दिवशी झालेलं एक न्यू हॅबिटचं सुरुवात आहे, असं मी ऐकलं होतं. मी एक दिवस जरा गेला समजा, तर मी दुसऱ्या दिवशी पासून परत ट्रॅकवर यायचो. क्या बात आहे. कन्सिस्टन्सी एक आहे. म्हणजे एवढ्या कमी वयात मला कौतुक वाटतं तुझं नेहमी, की तू तुझ्या वयानुसार मला नेहमी मॅच्युअर्ड वाटलेलं आहेस, म्हणजे जास्त मॅच्युरिटी आहे तुझ्यामध्ये, आणि मी ते फील केलंय 2 वर्ष की तुझ्या बोलण्यामध्ये सुद्धा एकदम एक गंभीरता असायची प्रत्येक वेळेस, की गोष्टींना ऍक्सेप्ट करून घ्यायचा लवकर.
चिडणं वगैरे हा प्रकार घरी पण व्हायचा का तुझा? चिडणं नाही कधीच sir, नाही. नाही म्हणजे इथे कोणावर सुद्धा तुला कधी चिडणं- दिसला नाही मला, नाही. है ना? म्हणजे याचा अर्थ तू त्या गोष्टींना लवकर अडॅप्ट व्हायचा आणि हो. ऍक्सेप्ट करून घ्यायचा. आणि ते ऍक्सेप्टन्स सर, म्हणजे माझं असंच आहे की आपल्या हातात तर काही नाही ना. आपण जे लवकर एक्सपेक्ट करू, एक्सेप्ट करू, Accept करू. त्याच्यातच आपलं चांगलं होणार आहे. चांगलं असं होणार असं आहे. तर ओम, तुला निश्चितच ह्या स्कोअर वरून चांगलं कॉलेज भेटेल. हो, sir. तुला पूर्ण साकार टीम कडून, आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा Thank you, sir. तुझ्या फ्युचरसाठी. आणि तू खूप चांगला डॉक्टर होशील, खूप चांगलं कॉलेज तुला भेटेल आणि तू असंच सगळ्यांना मोटिवेट करत राहा. हो सर. ठीक आहे? ऑल द बेस्ट. थँक्यू सर.